तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले चॅनल ट्रॅकयुगवर आपलं स्वागत आहे। नवरात्र चालू आहे। पूर्ण देशभरात हा सणोत्सव एकदम धूमधडाक्यात साजरा केला जातो। प्रत्येक राज्यात त्यांच्या संस्कृतीप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने हा फेस्टिवल सेलिब्रेट केला जातो। कोलकाता यासाठी, बेंगॉल यासाठी स्पेशली फेमस आहे। जर कोलकात्यातले तुम्ही पंडाल म्हणाल, दुर्गापूजा म्हणाल, तिकडच्या मूर्त्या म्हणाल तर त्या एवढ्या भव्य आणि एवढ्या सुंदर असतात की एकूणच ती त्यांची जी संस्कृती असते ते या प्रकारे सेलिब्रेट करतात। आणि जर तेच पंडाल, त्याच मूर्त्या जर तुम्ही मुंबईत पाहू शकलात तर हो, कारण मुंबईमध्ये पण बंगाली लोक राहतात वेगवेगळ्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी त्या पद्धतीने ते सेलिब्रेशन करत असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुंबईतले प्रसिद्ध दुर्गा पंडाल, कुठून सुरुवात करायची, कुठले पंडाल पाहिजे, कुठला पंडाल पाहिल्यानंतर आपण कुठला पंडाल पाहू शकतो, ही सगळी माहिती आपल्याला आजच्या या व्हिडिओतून मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत राहा। टी त्रिकोण ट्रॅव्हल कंपनीने ऑर्गनाईज केलेली दुर्गा पंडाल होपिंग इव्हेंट मी लीड करत असतो। टेम्पो ट्रॅव्हलरसोबत आमची सुरुवात होते पवईमधून। गोदरेजच्या या वॉशिंग मशीनमधून आत सरल्यावर पहिला पंडाल आपण पाहतो ते स्पंदन फाउंडेशनचं। रविवार असला तरी षष्टमी असते आणि हो, हे बंगाली पंडाल पहिल्या दिवसापासून नव्हे तर षष्टमीला खुले होतात। षष्टमीला तयारी सुरू होते। आम्ही दुपारच्या 4 वाजता सुरुवात केलेली असते, त्यामुळे त्यांची तयारी अजून पूर्ण झाली नव्हती। इथून 700 मीटर अंतरावरच आहे पवई बंगाली वेलफेअर असोसिएशनचा पंडाल। आज शिरताच ऐस पैस पसरलेल्या या पंडालमध्ये तुम्हाला भरपूर स्टॉल्स उभे दिसतील। पवईमधील ही दुर्गापूजा प्रसिद्ध आहे, त्यामुळे विविध कार्यक्रमांची रेलचेल इथे असते। खाऊंचीही भरपूर स्टॉल्स इथे आहेत। वाटल्यास रसगुल्ला खाऊन इथून गोड सुरुवात करू शकता। इथल्या एका स्टॉलमध्ये सर्वांचं लक्ष खेचलं जात होतं। خوش آمدید به استال افغان روتس. ما انواع مختلف میوه‌های خشک را برای شما آوردیم تا شما خریداری نمایید، از این فایده مثبت بگیرید. इसका मीनिंग क्या है? इसका मीनिंग है we welcome you all for in Afghanistan stall roots. When we have the good quality of dry fruits we have bring for you. I hope you guys will have the positive response like benefit from it. We have the good quality of dry fruits here in Afghan roots. Thank you so much brother. तुम्ही इथे अफगाणवरून हे सगळे जे प्रॉडक्ट्स तुम्हाला ड्रायफ्रूट्सचे दिसत आहेत तर हे खास करून अफगाणिस्तानवरून आलेले आहेत। पवईनंतर आम्ही आता 12 किलोमीटर पुढे गोरेगाव वेस्टला कल्लोल काली मंदिराचा पंडाल पाहायला पोहोचतो। ट्रॅफिक नसेल तर इथपर्यंत पोहोचायला 40 मिनिटे लागतात। यावर्षी हा पंडाल रवींद्रनाथ टागोरांशी निगडीत शांतिनिकेतनवर आधारित आहे, ज्याला ग्लास हाऊस असंही म्हटलं जातं। शांतिनिकेतन हे एक उपासनागृह आहे, ज्याचं निर्माण रवींद्रनाथ टागोरांच्या वडिलांनी केलं होतं। पंडाल कल्लोल काली देवीच्या बाजूलाच उभा आहे, त्यामुळे देवीचं दर्शन घेऊनच बाहेर पडावं। पुढे 6.5 किलोमीटर अंतरावर अंधेरी वेस्टला असलेल्या प्रगती क्लब सार्वजनिक दुर्गापूजा पंडालला आम्ही भेट देतो। ट्रॅफिक नसेल तर इथपर्यंत पोहोचायला 20 ते 30 मिनिटे लागतात। इमारतीच्या पहिल्या मजल्यावर देवी पुजलेली आहे। आता पुढे 4 किलोमीटर अंतरावर लोखंडवाला दुर्गोत्सव पंडालला भेट देतो। ट्रॅफिक नसेल तर इथपर्यंत पोहोचायला 15 मिनिटे लागतात। मुंबईतल्या सर्वात प्रसिद्ध पंडालांपैकी हा एक पंडाल आहे। इथल्या दुर्गापूजाला यासाठीही ग्लॅमर आहे, कारण इथले आयोजक आहेत प्रसिद्ध गायक अभिजित भट्टाचार्य। संध्याकाळनंतर इथेही भरपूर सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी असते। इथे खाऊ खुयूंची भरपूर स्टॉल्स आहेत आणि इथेच नव्हे तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला नॉनव्हेज स्टॉल्सही दिसतील, कारण बंगाली संस्कृतीत सणा उत्सवात मांसाहार चालतो। शॉपिंगसाठी इथे भरपूर स्टॉल्स आहेत। आता आम्ही पुढे पोहोचतो जोगेश्वरी ईस्टला असलेल्या महाकाली सार्वजनिक दुर्गापूजा सेवा समिती म्हणजे MSDSSचा पंडाल पाहायला। हे अंतर 6 किलोमीटर आहे आणि ट्रॅफिक नसेल तर यासाठी 20 ते 25 मिनिटे लागतात। यावेळी पावसाळा लांबलेला आहे। रविवारीही पाऊस होता आणि त्यामुळेच अपेक्षित गर्दी नव्हती। सप्तमीपासून पुढे गर्दी वाढत जाते।
आता आम्ही पोहोचतो मुंबईतला सर्वात प्रसिद्ध दुर्गा पंडाल पाहायला, जो आहे जुहूमध्ये। नॉर्थ बॉम्बे सार्वजनिक दुर्गा पूजा चॅरिटेबल ट्रस्टचा हा पंडाल आहे। MSDSSच्या पंडालपासून इथपर्यंतचं अंतर 9 किलोमीटर आहे। ट्रॅफिक नसेल तर त्यासाठी 30 ते 35 मिनिटे लागतात। मेन एंट्रन्सपासून आत थोडंसं चालावं लागतं। वाटेत पूर्ण विद्युत रोषणाई आणि एड दाखवणारे LED स्क्रीन्स लावले आहेत। यावर्षी यांनी नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिराच्या थीमवर पंडाल साकारला आहे। या पंडालला बॉलिवूडचं ग्लॅमर प्राप्त आहे। सोशल मीडियावर तुम्ही पाहत असलेल्या काजोल, राणी मुखर्जी व इतर सेलिब्रिटींचे फुटेज ते इथलेच, त्यामुळे त्या ग्लॅमरसह इथली भव्यता बघताच बनते। आम्ही ज्यावेळी तिथे पोचलो तेव्हा इथे कोणीच दिसलं नाही। तारे सिताऱ्यांची ही मंदिराळी सप्तमीपासून पुढे जास्त पाहता येते। बाजूला असलेला हा भला मोठा सभागृह, सप्तमीपासून पुढे सेलिब्रिटींचे कार्यक्रम इथे पाहता येतात। सर्वात जास्त खाऊंचे स्टॉल्स आहेत ते इथेच, त्यामुळे जिभेची चोचले पुरवण्यासाठी ही जागा राखून ठेवा। आता आम्ही 3 किलोमीटरवर असलेल्या बांद्रातल्या नोतुनपल्ली सार्वजनिक दुर्गोत्सवचा पंडाल पाहायला पोहोचतो। हा पुढे 5 किलोमीटर अंतरावर शिवाजी पार्कमधला बंगाल क्लबचा आम्ही पाहिलेला शेवटचा पंडाल। षष्टमीला गर्दी कमी असते, त्यामुळे हे 9 पंडाल आम्ही या 7 तासात पाहू शकलो। सप्तमीपासून पुढे जास्त कार्यक्रमांची रेलचेल असते। धनुची नाच सारख्या सांस्कृतिक विधीही सप्तमीपासून पुढे पाहता येतात, पण गर्दी ट्रॅफिक जास्त असतं, त्यामुळे एकाच वेळी एवढे पंडाल पाहणे अशक्य होऊन जातं। ट्रॅफिकमुळे पार्किंगला जागा शोधायला तारेवरची कसरत करावी लागते, त्यामुळे एकाच वेळी जास्तीत जास्त पंडाल पाहायचे असतील तर षष्टमीला जाणे उत्तम। शिवाजी पार्कमधला हा पंडाल ही फार प्रसिद्ध आहे। यावर्षी त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या थीमवर सजावट केली होती। हा पूर्ण देखावा डोळ्याचे पारणे फेडणारा होता। इथल्या पंडालजवळ शॉपिंगला चांगले पर्याय आहेत। खाऊचे स्टॉल्सही भरपूर आहेत, पण हो, कुठेही तुम्ही खाणार असाल तर तिप्पट चौपट दर आहेत, त्यामुळे बंगाली क्युझिन खिशाला जड जातं। 4 वाजता आम्ही पंडाल होपिंगची सुरुवात केली होती। शेवटचा पंडाल म्हणजे शिवाजी पार्कमधला पंडाल पाहता पाहता आम्हाला 11:30 वाजले होते आणि 12 वाजायच्या आत आम्ही सर्वांना दादरच्या स्टेशनवर ड्रॉप केलं। तर टी त्रिकोण हा जो पंडाल होपिंगचा इव्हेंट आहे दरवर्षी ऑर्गनाईज करत असतो। यावर्षीचा इव्हेंट तरी झालेला आहे, पर तुम्ही जर पुढच्या वर्षी इच्छुक असाल तर तुम्ही मला कमेंट करू शकता, मला कॉन्टॅक्ट करू शकता। माझा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि त्या लोकांना शेअर करा, तुमच्या जवळच्या लोकांना, तुमच्या मित्रमैत्रिणींना। सप्तमीचा दिवस आहे, अजून काही दिवस नवरात्रीचे बाकी आहेत, त्यामुळे या व्हिडिओमुळे त्यांना मदत मिळू शकेल पंडाल होपिंगसाठी। तर लवकर भेटू पुढील व्हिडिओत। गुड बाय।